निर्यात बंदीच्या निर्णयामुळे कांद्याची पंढरी नाशिक जिल्ह्यात पुन्हा एकदा कांद्याचा वांदा झालाय। केंद्राच्या निर्णयाविरोधामध्ये व्यापाऱ्यांनी थेट कांदा लिलाव बंदीची हाक दिली खरी, मात्र यात व्यापाऱ्यांमध्ये फूट पडल्याचं पाहायला मिळालंय। लिलाव सुरू झाले असले तरी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी मात्र थांबताना दिसत नाहीये। 7 डिसेंबर रोजी केंद्र सरकारकडून कांदा निर्यात बंदीचा निर्णय लागू करण्यात आला। या निर्णयानंतर शेतकरी आणि व्यापारी यांच्यात रोष निर्माण झाला। तात्काळ निर्यात बंदी लागू करण्याची मागणी होऊ लागली। नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनातही याचे पडसाद उमटले। निर्यात उठवू, तांदळावर निर्यात 20%, कांद्यावर 40%, शेतकरी कसा जगणार आहे? अध्यक्षपद कोण घेणार? व्यापाऱ्यांनी हात वर करून दिले। थातूर मातूर 2 लाख टन कांदा खरेदी झाला आणि बाकी काय महाराष्ट्रामध्ये एवढा मोठा कांदा उत्पादक असताना या ठिकाणी त्यांनाही न्याय मिळत नाही। तो आता रस्त्यावर बसलाय। तुम्ही वेळीच दखल घेतली पाहिजे सरकारने। कांद्याच्या बद्दल पण 40% आणि 20%चं जे काही झालं आणि विरोधी पक्ष नेत्यांनी पण मगाशी सांगितलं की काही ठिकाणी आंदोलन सुरू जाऊन कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर बसलेले आहेत, त्याही मार्केट बंद आहे। जे काही घडलेलं आहे त्याच्या संदर्भामध्ये देखील अध्यक्ष महोदय ह्या इथेनॉल आणि ऊसाच्या बरोबरच्या विषयाच्या मध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा पण विषय नेऊन त्याच्यातनं पण मार्ग काढण्याचा कसोशीनं प्रयत्न राज्य सरकार करेल। केंद्र सरकार असे निर्णय घेत असताना व्यापाऱ्यांना विचारात घेत नसल्याने नाशिक जिल्ह्यात व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली। यापूर्वी 40% निर्यात लागू केल्याने व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांना मोठा फटका बसला होता। त्याला दिलासा न देता पुन्हा निर्यात बंदी लागू केल्याने व्यापाऱ्यांनी थेट लिलाव बंदची हाक दिली। या बंदमध्ये शनिवारी नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद राहतील अशी शक्यता होती, मात्र शेतकऱ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी पिंपळगाव बाजार समितीचे सभापती तथा निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी शिष्टाई केली। शेतकऱ्यांना वेटीला धरू नये यासाठी व्यापाऱ्यांना आमदार बनकरांकडून विनंती करण्यात आली। लिलाव सुरू केले। विंचूर उपबाजार समितीलाही लिलाव सुरू झाले। अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतकरी आधीच संकटात असताना केंद्राने घेतलेला निर्यात बंदीचा निर्णय अन्यायकारक असल्याचं सांगत आमदार दिलीप बनकर यांनीही सरकारवर उघड नाराजी व्यक्त केली। हा लाल कांदा या ठिकाणी आला। ह्या लाल कांद्याला पाणी नसताना सुद्धा शेतकरी बांधवांनी विकत घेऊन त्या ठिकाणी पाणी आणलं। ही पिकं त्या ठिकाणी जगवली। कुठेतरी 2 पैसे त्यांच्या पदरात पडायला लागले। त्यावेळेला केंद्र सरकारने अशा प्रकारचे निर्णय घेणं ही चुकीचं आहे। एका बाजूने आसमानी संकट येतं, दुसऱ्या बाजूने सुलतानी संकट येतं आणि अशा परिस्थितीमध्ये केंद्र सरकारने शेतकरी वाचला पाहिजे। त्या दृष्टिकोनातूनच केंद्र सरकारने निर्णय त्या ठिकाणी घेणं अपेक्षित होतं। कांदा पीक हातातोंडाशी आलेला असताना अवकाळी पावसाचं संकट आलं। त्या आसमानी संकटातून शेतकरी सावरत नाही, तोच केंद्राकडून निर्यात बंदीचं सुलतानी संकट ओढावलं। काही ठिकाणी लिलाव सुरू झाले असले तरी लिलाव प्रक्रियेत 1000 ते 1200 रुपये कमी दराने कांदा विक्री होत असल्याचं पाहायला मिळालं। लिलाव सुरू झाले असले तरी शेतकऱ्यांच्या डोळ्यातून कांदा अश्रू काढतोय, हेच पुन्हा पाहायला मिळालं। दुष्काळ, आसमानी संकट, बेमोसमी पाऊस या सर्वांचा एकदम सारासार जर विचार केला शेतकऱ्याच्या पदरात पडत नाही। महागाईच्या दृष्टीनं कांद्याचा बाजारभाव हा एकदम रेंजमध्ये आहे आणि आता सरासरी भाव हा सरकार विचारात नाही घेत। तर कुठंतरी 2 पैसे शेतकऱ्यांना मिळायला लागले होते, त्याच्यात अशी निर्यात बंदी करणं, टमाट्याच्या बाबतीत काय केलं, शुल्क कमी करणं, हे वारंवार करीत हे वारंवार हे सरकार करतं आणि सरकार जेणेकरून खाणाऱ्यांचाच विचार करतं, पिकवणाऱ्याचा का विचार करत नाही। गेल्या काही वर्षात केंद्र सरकारनं घेतलेल्या निर्णयांचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसलाय। एकीकडे साठवून ठेवलेला कांदा खराब होत होता, तर दुसरीकडे व्यापाऱ्यांनी निर्यात शुल्कावरून लिलाव बंद ठेवले होते, तेव्हाही शेतकऱ्यांना याचा फटका बसला होता। सध्याच्या स्थितीत शेतकऱ्यांना 4 पैसे मिळवण्याची वेळ आलेली असताना केंद्र सरकारने निर्यात बंदीचा निर्णय लागू केलाय, त्यामुळे शेतकऱ्यांमधील रोष वाढत चाललाय। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सोमवारी दिल्लीत केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट महत्त्वाची मानण्यात येते। या भेटीत कांदा निर्यात बंदी उठवावी अशी इच्छा शेतकरी व्यक्त करतात। किरण ताजने, पुढारी न्यूज, नाशिक।